नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते मराठवाड्यातून। उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्या ज्या काही नेत्यांना धडा शिकवण्याची शिवसैनिकांनी तयारी केली असून अखेर शिवसैनिकांनी तो बदला घेतलाच। आमदार शिंदे गटाचे असलेले आणि बालेकिल्लाही शिंदे गटाचा झालेला त्यावर सामान्य शिवसैनिकांनी लढा देत संतोष बांगर यांना पराभूत सुद्धा केला आणि हजारो कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश सुद्धा करून दाखवला। नेमकं काय झालंय, कोणती बातमी मराठवाड्यातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी आनंददायक बातमी आलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील राजकारणात मोठा प्रभाव असलेले शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार असलेले संतोष बांगर यांना मोठा धक्का बसल्याचं चित्र दिसत आहे। कारण तब्बल 5000 कार्यकर्त्यांनी आणि या बड्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे। या प्रवेशामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली असून खरा गद्दार बांगर अशा घोषणा देत नाराज कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। या प्रवेश सोहळ्यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या प्रवेशामध्ये केवळ सामान्य कार्यकर्तेच नाही तर अनेक बडे पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि तालुका संघटक, माजी नगरसेवक आणि युवक नेते सहभागी झाल्याने हा धक्का अधिक मोठा मानला जात आहे। मातोश्रीवर यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। या सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते बस, खाजगी वाहनं आणि रेल्वे मार्गाने मुंबईत दाखल झाले होते। भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मातोश्री परिसर दणाणून सोडला। एकच साहेब, उद्धव साहेब, गद्दारांना माफी नाही, खरी शिवसेना ठाकरे यांचीच, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्यावर थेट निशाणा साधत पैशासाठी विचार विकला, पैशासाठी हा आमदार लाचार झाला, शिवसैनिकांचा विश्वासघात यांनी केला असे आरोप केले। राजकीय वर्तुळात या घटनाक्रमामुळे मोठी चर्चा सुरू झालेली आहे। कारण संतोष बांगर शिंदे गटातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात आणि आक्रमक नेते मानले जातात, परंतु तरीही त्यांना 5000 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिली। त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात पुढील वेळी आमदारकी टिकवणं अतिशय कठीण आहे, त्यांना घरी बसवणार असंच या आक्रमक शिवसैनिकांनी सांगितलं। तसेच बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टीका केली होती, मात्र आता त्यांच्याच मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटात दाखल झाल्याचा दावा होत असल्याने ही घटना अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। आता त्यांच्या गटात किंवा त्यांच्या मतदारसंघात बांगर पैसे घेऊन गेला असा आरोप सगळीकडेच होताना दिसत आहे। प्रवेशावेळी बोलताना अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले। आम्ही शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, पण बांगरांनी पैशासाठी विचारांशी गद्दारी केली असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला। एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही राजकारण केलं, पण सत्तेसाठी आणि पैशासाठी शिवसेना सोडणं आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो। या विधानामुळे वातावरण आणखी तापलं। काही कार्यकर्त्यांनी तर संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यामुळे हा केवळ राजकीय प्रवेश नसून नाराजीचा मोठा उद्रेक असल्याचं चित्र स्पष्ट दिसून आलं। उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर सुद्धा घणाघात यावेळी केला। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की शिवसेना विकत घेता येत नाही, पैसा वापरून लोक आणता येतात, पण निष्ठा विकत मिळत नाही असा टोला त्यांनी लगावल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं की खरे शिवसैनिक पुन्हा मातोश्रीवर परत येत आहेत, सध्या तात्पुरती आहे पण विचार कायम असतो। बाळासाहेबांचे विचार मानणारा प्रत्येक शिवसैनिक आमच्यासोबत आहे। त्यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। अनेकांनी मोबाईल फ्लॅशलाईट लावून समर्थक व्यक्त केलं। मराठवाड्यातील राजकारण या प्रवेशामुळे ढवळून निघालं हे मात्र निश्चित। राजकीय विश्लेषकांच्या मते हा प्रवेश केवळ संख्येचा खेळ नाही,
कारण संतोष बांगर यांचा प्रभाव असलेल्या भागातून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बाहेर पडणं शिंदे गटासाठी चिंतेची मोठी बाब ठरत आहे। हिंगोली आणि आसपासच्या भागात शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिली आहे। येथे अनेक सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर अतिशय मनापासून प्रेम करणारा, अनेक भागापासून शिवसेनेचा पारंपरिक मतदार राहिलेला अतिशय असा भाग आहे। शिंदे यांच्या बंडानंतर अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते, पण आता पुन्हा एकदा त्यांना त्यांची चूक कळाली असून खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांनी निर्माण केलेली शहासेना आहे आणि ती फक्त सत्तेसाठीच उद्धव ठाकरेंना सोडून भाजपासोबत आली होती। त्यामुळे आम्ही अशा डुप्लिकेट शिवसेनेसोबत राहू इच्छित नाही। त्यामुळेच आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेत मातोश्रीवर बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली आलो आहोत, असंही भावनिक होताना या कार्यकर्त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी सदस्य, युवा सेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीतील कार्यकर्त्यांनी या प्रवेशात सहभाग घेतल्याने स्थानिक संघटनात्मक ताकदीवर परिणाम होऊ शकतो। या मोठ्या प्रवेशामुळे शिंदे गटात अंतर्गत बैठका सुरू झाल्याची सुद्धा चर्चा आहे। स्थानिक पातळीवर नेमकं काय घडलं होतं, कोणते पदाधिकारी गेले, याचा आढावा संतोष बांगर यांनी घेतल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। काही शिंदे समर्थकांनी सांगितलं की 5,000 नव्हे, फक्त काही लोक गेले, मात्र जी गर्दी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेशावेळी होती ती अतिशय होती। तसेच मातोश्री बाहेर कलानगरमध्ये सुद्धा हजारो गाड्या आल्या होत्या आणि प्रत्येक गाडीमध्ये कार्यकर्ते भरून आले होते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता हा जो काही लोंढा प्रवेशाचा आहे तो मात्र थांबताना दिसत नाही। त्यामुळे सोशल मीडियावर झालेले हे व्हिडिओ या प्रवेशाची चर्चा अधिक वाढवत आहेत। राजकीय तज्ज्ञांच्या मते आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते, कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जे तळागाळातील कार्यकर्ते अतिशय महत्त्वाची मेहनत घेतात आणि हीच ताकद पक्षाची खरी मानली जाते। खरी शिवसेना कोणाची, यामुळे आता पुन्हा चर्चा रंगलेली आहे। हा प्रश्न सतत चर्चेत राहिला होता। निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह जरी शिंदे गटाला दिलं असलं तरी भावनिक पातळीवर मात्र हे शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी जोडलेले दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर हा मोठा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी आत्मविश्वास आणि मनोबल वाढवणारा मानला जात आहे। शिवसैनिकांमध्ये या प्रवेशामुळे नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न असूनही या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रवेश सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। यामध्ये संतोष बांगरला मोठा धक्का, 5,000 खरे शिवसैनिक परतले, खरा शिवसैनिक पुन्हा मातोश्रीवर, असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत। त्यामुळे आता हे राजकारण जिल्ह्यात तापलेलं असताना उद्धव ठाकरे यांची ताकद मात्र वाढलेली दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, संतोष बांगर यांना पुढील निवडणुकीत शिवसैनिक घरी बसवतील का? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करा। धन्यवाद।